नमस्कार, माझं नाव सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर आमचं चक्रकीर्तन, श्रीवरी पल्लू, आकाशगंगा आणि जपाली तीर्थांचं दर्शन झालेलं आहे. आता ज्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत त्या भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. खरं तर आम्हाला तिकडे काहीच शूट करायला मिळणार नाही, कारण तिकडे मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. तर आम्ही जवळजवळ 6:30 वाजता आमच्या दर्शनाला सुरुवात केली होती. तिरुपती बालाजीच्या ऑनलाईन दर्शनासाठी APSRTC तिरुमला दर्शन बुकिंग सेवाद्वारे तुम्हाला तिकीट मिळू शकते आणि त्या तिकिटाचा दर प्रत्येकी 300 रुपये आहे. जर तुम्हाला VIP तिकीट घेऊन दर्शन करायचे असेल तर 4 ते 5 तास लागतील आणि सामान्य तिकीट घेऊन दर्शन करायचं असेल तर तुम्हाला सामान्य तिकीट हे 50 रुपयाला मिळतं. जर तुम्हाला मोफत दर्शन घ्यायचं असेल तर TTD तिरुमला मंदिरात 7 ते 15 तास मोफत दर्शन मिळेल. तिरुपती बालाजीला यायचं असेल तर सगळ्यात योग्य काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा मानला जातो. पण तिरुपती बालाजीची पूजा कशी करायची हा प्रश्न सगळ्यांना पडतो. पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की तिरुपती बालाजीची पूजा कशी करायची. काय करायचं? श्री व्यंकटेश्वराच्या गर्भगृहात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आत गेल्यावर पूर्ण शांतता पाळायची, कसलाच आवाज नाही करायचा आणि आत गेल्यावर फक्त स्वामींवर लक्ष केंद्रित करून ओम श्री व्यंकटेश्वराय नमः असा जप करायचा. खरंच खूप वेगळा अनुभव होता हा आणि आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळालं. दर्शन झाल्यानंतर आम्ही काही वेळ मंदिराच्या बाहेरच बसून राहिलो. खरंच हा तिरुपतीचा अनुभव खूपच वेगळा होता आणि त्यात संध्याकाळची आमची परतीची तिकीट असल्यामुळे आम्हाला निघावं लागलं. पण हे क्षण कायम लक्षात राहतील. तर तिरुपतीचा हा आपला शेवटचा भाग होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू नवीन अनुभवांसहित पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.